हाय फ्रेंड्स, मी कविताज किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज मी बनवणार आहे थंडी स्पेशल खारी खोबऱ्याचे लाडू। आता मी इथे घेतलेले आहे खारीक मी बिया काढून वाळवून घेतलेली आहे। अर्धा किलो खारीक आहे, अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे, अर्धा किलो गूळ मी बारीक करून घेतलेला आहे, 100 ग्रॅम बदाम, 100 ग्रॅम काजू, 50 ग्रॅम खसखस, 50 ग्रॅम डिंक, 50 ग्रॅम हळीव, 50 ग्रॅम मेथ्या आणि एक जायफळ अख्खा घेतलेला आहे, 2 तुकडे सुंठ घेतलेली आहे आणि 5 ते 6 अशा वेलच्या घेतलेल्या आहेत। आता मी पहिल्यांदा खारीक आणि खोबरं बारीक करून घेणार आहे। आता मी हे आमच्या बाजूला इथे कुठून भेटतं तिथून कुठून आणणार आहे। तुम्ही मिक्सर जर चांगला असेल तर घरी पण कुटू शकता। हे बघा, आता मी हे बारीक करून घेतलेलं आहे। आता मी बदाम आणि काजूची बारीक पावडर करून घेणार आहे मिक्सर मध्ये। आता मी काजू आणि बदामाची पावडर करून घेते। हे बघा, अशा प्रकारे पावडर बनवून घेतलेली आहे। हे बघा, आता मी पहिली खसखस भाजून घेते। आता मी हळीव भाजून घेते। हे बघा, आपण हळीव भाजून झाले। आता आपण मेथ्या भाजून घेऊयात। मेथी मी थोडीशीच घेतलेली आहे, तुम्हाला हवी असेल तेवढी तुम्ही चवीनुसार घेऊ शकता। हे बघा, आपली मेथी आता भाजून तयार आहे। आपण आता वाटून घेऊयात। आता आपण हे पहिल्या याच्यातून बारीक थोडेसे कुटून घेऊयात आणि नंतर मिक्सर मध्ये वाटून घेऊयात। हे बघा, आता आपण असे बारीक करून घेतलेले आहे मिक्सर मध्ये टाकण्यासाठी वेलची, जायफळ आणि सुंठ। आता आपण जी मेथी भाजून घेतलेली आहे ती याच्यामध्ये बारीक करून घेऊयात। हे बघा, अशा प्रकारे आपण सर्व मेथी, सुंठ, जायफळ याची पावडर करून घेतलेली आहे। हे बघा, आता आपण याच्यामध्ये गूळ टाकून घेऊया। गूळ पण आपल्या चवीनुसारच टाकायचा आहे। तुम्हाला ज्या कमी गोड हवे असतील तर कमी गूळ घ्या। बघा, आता मी तूप घेते। अर्धा किलोच्या आसपास मी तूप घेतलेलं आहे। तूप गरम करून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये डिंक तळून घेऊया। आपण काढून घेऊयात। आपण डिंक काढून घेतलेला आहे। आता हे तूप आपल्याला थंड करून घ्यायचंय आणि नंतर त्या मिश्रणामध्ये ओतायचंय। आता आपण याच्यामध्ये डिंक घालून घेऊया। हा डिंक मी अख्खा ठेवणार आहे। तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही याची बारीक पेस्ट करून टाकू शकता, पावडर। आता आपण तूपही याच्यामध्ये टाकून घेऊया। लागेल तसं तूप टाकायचंय, थोडंसं मी ठेवते। जर लागेल तरच टाका। आणि जर तुम्हाला तूप आवडतच नसेल तर तुम्ही तेलाचाही वापर करू शकता। आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया। तुम्ही याच्यामध्ये जे मी एक्स्ट्रा ऍड केलेले सुंठ, वेलची, जायफळ, हळीव, खसखस आणि सुंठ, वेलची नसेल तरी चालेल, पण हळीव तुम्ही अवश्य घ्या। हाडांसाठी खूप चांगली असते। चांगलं एकजीव करून घेऊया। आणि मी गूळ असंच टाकलेला आहे बारीक करून, त्याचा पाक केलेला नाहीये।
ही करून घेऊ शकता, पण जर पाक बरोबर नाही झाला तर कडक होतात आणि पाकापेक्षा असंच फोडून गुळ टाकला तर खूप छान लागतो. हे बघा आपण आता राहिलेलं तूपही आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. आपलं मिश्रण लाडू बनवण्यासाठी एकदम तयार आहे. आता आपण याचे हवे त्या आकारामध्ये लाडू बनवून घेऊयात. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर यापैकी कोणती गोष्ट अवॉइड करायची असेल, म्हणजे जर आवडत नसेल तर तुम्ही ती काढून टाकू शकता, किंवा जर दुसरी ऍड करायची असेल, म्हणजे दुसरे ड्राय फ्रूट जर तुम्हाला आवडत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. हे बघा, आपण असे मीडियम आकाराचे लाडू बनवून घेऊयात. कसला सुगंध भारी सुटलाय, खूप मस्त वाटते, खूप मस्त लागतात लाडू. तुम्ही नक्की एकदा बनवून बघा. हे बघा मैत्रिणींनो, आपले खूप सुंदर असे लाडू बनवून तयार आहेत. नक्की ट्राय करून बघा, खूप सुंदर लागतात.